नमस्कार. आज ना आपण दिवाळीच्या ताटामध्ये हसणारी अशी करंजी, टम्म फुगलेली लेयर्सवाली पुडाची करंजी पाहणार आहोत. याचे लेयर्स बघा आणि पुढं आवाज पण बघा याचा किती खुसखुशीत आहे. संपेपर्यंत आहे अशी राहणारी आहे. या पद्धतीनं केल्या ना तर तुम्हाला इथून पुढे करंजी करायला काहीच अवघड वाटणार नाही. नाजूक वाटणारी करंजी, तोंडात टाकताच विरघळणारी ही करंजी बघायला खूप अवघड वाटते पण करायला खूप सोपी आहे. तर इथं मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो, बरोबर अर्धा किलो हा मैदा आहे. तर 4 वाट्या अशा भरतात आणि थोडंसं दाबून असं भरलं तर वाटी भरते, अशी शीक थोडीशी येते. आणि थोडंसं दाबलं तर बरोबर 4 वाट्या माझं असं भरलेलं आहे हा मैदा. तर हा मैदा आपण चाळून घ्यायचा आहे. मैदा कधीही चाळून घ्यायचा, त्याच्यात हवाही भरली जाते आणि ते पीठ तिंबताना आपल्याला छान तिंबलंही जातं. तर अशा 4 वाट्या मैदा आहे, चांगला मी सगळा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. करंजीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता इथं मी एक मोठा असा घट्टसर तूप घेतलेलं आहे 2 चमचे. तर हे आपल्याला ना गरम करून घ्यायचं आहे. 2 चमचे घ्यायचे मोठे. जर पातळ केलं तर हे 4 चमचे असं तूप होतं आणि ते थोडंसं वितळल्यावर हे करून बघायचं. तर असं चोळून बघायचं सगळ्या मैद्याला. छान त्याचा गोळा बनला तर एवढं तूप पुरे होतं. जर वाटलंच कमी वाटतंय तर आणखीन एखादा चमचा टाकायचा. थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे मी. तर हे सगळं चोळून बघायचं. 1 चमचा शिल्लक ठेवला आहे मी. आणि मैद्याला जेवढं तुम्ही चोळताल ना हे असं मोहन टाकलेलं, यानं आपली करंजी खुसखुशीत होते. म्हणजे कोणताही पदार्थ असा खुसखुशीत बनतो. त्यामुळे इथं सगळं तूप त्याला चांगलं असं चोळलं गेलं पाहिजे. आणि नुसतंच आपण मोहन टाकून उपयोग नाही, त्या सगळ्याला लागलं गेलं पाहिजे ते तूप. तर आता इथं मला थोडंसं कोरडं वाटलंय म्हणून मी राहिलेला 1 चमचा पण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आता बघा हे दोन्ही हातानं असं मळून घ्यायचं आहे. यानं आपली करंजी खूप छान होते. तुम्ही इथं असा गोळा करून बघायचा आणि झाले आता आपलं पुरे होतंय तेवढं तूप. तुम्ही इथं मैदा, निम्मा रवा असंही घेऊ शकता किंवा रव्याच्याही करू शकता. पण रव्याच्या ह्याला काय होतं परत आपल्याला तो गोळा केलेला कुटत बसावा लागतो, नाहीतर मिक्सरलाही करावं लागतं. पण मैद्याच्याही छान खुसखुशीत खूप दिवस आहे अशा राहतात या करंज्या. तर छान घट्टसर आपल्याला गोळा मळायचा आहे, कारण मैदा थोडासा अर्धा तास झालं तर ते पातळ व्हायला होतं पीठ. त्यामुळं होता होईल तितकं घट्ट अगोदरच सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ घट्ट मळून मग थोडंसं तिंबायचं. म्हणजे मळतच तिंबायचं, पाणी नाही टाकायचं. असंच मळून दोन्ही हाताने छान सॉफ्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा असं बेकरीमध्ये कसं असं पीठ मळतात, भरपूर असं पीठ मळतात आणि त्यामुळं त्यांचे पदार्थ छान होतात. त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट गोळाच पण असा सॉफ्ट करायचा मळून. मग काय होतं परत आपण केलेल्या त्याच्या करंज्या सॉफ्ट होत नाहीत. खूप दिवस तुम्ही जेवढ्या दिवस ठेवताल तेवढ्या दिवस आहे अशा राहतात. आणि करंजीचं आपल्याला 15 ते 20 मिनिटं तरी पीठ मुरवत ठेवायचं आहे. आता साठा बघा, एका वाटीसाठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. असं मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याला मी त्याच्या निम्मं असं घट्टसर 2 चमचे तूप घेतलेलं आहे. 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप. आता ह्या पद्धतीनं तूप टाकून जर तुम्ही हे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं ना, पातळ नाही करायचं, घट्टच असं जसं की बेकरीमध्ये वापरतात ना ते काय म्हणतात ते बटरसारखं असतं ते. ते असंच असतं घट्टसर आणि ते असं लावूनच मग ती खारी बनलेली असते. त्या पद्धतीचं हे झालं आहे आपलं. तर याला आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फक्त तेवढं तुम्ही सॉफ्ट असं हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप करून घ्यायचं आहे चमच्यानं. यानंच आपल्या करंज्या म्हणजे जास्त साठा झाल्यावर अशा तेलकट होतात. तर यानं होत नाहीत. अशा पद्धतीनं घट्टसर साठा ठेवायचा. तर आता आपण म्हणजे सारण बघूयात. तर अर्धा किलो मैद्याच्या करंज्या आहेत तर अर्धा किलोच मी रवा घेऊन त्याचं सारण बनवणार आहे. तर इथं माझी वाटी 200 ग्रामची आहे. अशा 2.5 वाट्या घेतलं आहे. थोडं तूप टाकायचं. याचा व्हिडिओ डिटेलमध्ये मी टाकलेला आहे याच्या अगोदर, अपलोड केलेला आहे. तो बघू शकता सारण कसं बनवायचं ते खमंग असं. तर छान भाजल्यानंतर रवा लालसर भाजायचा, थोडासा करपू द्यायचा नाही. थोडंच तूप टाकायचं, जास्त पण तूप टाकायचं नाही सारणामध्ये.
आणि 200 ग्राम असं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं असं फ्रीजमध्ये ठेवायचं 1 दिवस, म्हणजे सॉफ्ट होतं आणि छान किसलं जातं, कडक राहत नाही. कडक खोबरं किसायला जड जातं असं लहान किसणीनं. तर थोडं फ्रीजला ठेवून किसलं ना तर खोबरं खूप सॉफ्ट असं किसलं जातं आणि पाहिजे तेवढं बारीक करता येतं तुम्हाला. मिक्सरला करण्यापेक्षा अशा बारीक किसणीनं करायचं. 2 वाट्या आपल्याला हे असं खोबरं घेतलेलं आहे, ते पण बिना तुपाचंच असं भाजून घ्यायचं आहे. तूप नाही टाकायचं. प्रत्येक गोष्टीला तूप जर टाकलं, भाजलं तर तेलकट सारण बनतं. त्यामुळे असं कोरडं सारण थोडंसं करायचं. 1 मोठा चमचा मी खसखस घेतलेली आहे. खसखस छान भाजायची आहे, त्याने छान चव येते खसखस. आणि परत वेलची पूड टाकलेली आहे. 1.5 वाटी पिठी साखर टाकलेली आहे. 200 ग्राम साखर आहे, पिठी साखर. मनुके आणि खारीक पूड आहे. तुम्ही खारीक बारीक करूनही याच्यामध्ये वापरू शकता. आणि महत्त्वाचं सारणामध्ये ना शेवटी आपल्याला हे तूप टाकायचं आहे घट्टसर. आता इथे मी ड्रायफ्रूट्स माझे थोडेसे बारीक केलेले होते, पिस्ता, काजू, बदाम, ते पण टाकले. मोठं ठेवायचं नाही, करंजीमध्ये खूप त्रास देतं ते, करंजी फाटते. तर 1 मोठा चमचा तुपाचा घ्यायचा आहे. तूप पण घट्टसर घ्यायचं, यानं आपलं सारण तेलकट होत नाही. अशा पद्धतीनं सगळ्या सारणाला हे छान चोळायचं, म्हणजे इतकं खमंग लागतं ना आपलं हे सारण, संपेपर्यंत तुपाची चव जात नाही. याच्यामुळे हे असं शेवटचं 1 चमचा तुपाचा टाकायचा आणि खाऊन बघायचं थोडंसं गोड सपक कसं झालं आहे ते. 1.5 वाटी पिठी साखर पुरे होते एवढ्या सारणाला. आणि सारण छान खमंग झालेलं आहे. आता आपला गोळा पण तिंबलेला सॉफ्ट झालेला आहे मैद्याचा. तर मी अर्धा घेणार आहे अगोदर आणि त्याच्या अर्ध्याच्या करणार आहे, नंतर अर्ध्याच्या राहिलेल्या करंज्या करणार आहे. तर अर्ध्या गोळ्याचे मी 5 गोळे छोटे छोटे बनवणार आहे. जसं आपण फुलक्याला पीठ घेतो ना त्या आकाराचे गोळे घ्यायचे 5. 5 घ्या तुम्ही, किती तुम्ही करू शकता छोटं मोठं, तसं काही नाही. पण होता होईल तितक्या पोळ्या जरा जास्त लाटायच्या, म्हणजे म्हणजे त्याला लेयर्स छान भरपूर पडतात. 5च्या पुढंच करायचं, 6, 7 असं करायचं, म्हणजे भरपूर लेयर्स पडतात त्याला. 2, 3 असं नाही ठेवायचं. आणि या पद्धतीने सगळे गोळे आपण सॉफ्ट करून लाटून घेऊयात. एकदम पातळ लाटायचं आहे. आता आपल्याला लेयर्सच्या करंज्या आहेत, त्यामुळं खूप पातळ लाटायचं आहे आता हे एक एक करून आपल्याला. आणि शक्यतो ना असं लाकडाच्या पोळपाटावरच लाटा, कारण चिटकत नाही. असं थोडंसं तूप लावायचं आणि होता होईल तितकं आपल्याला पातळ अशी आपली पोळी लाटता येते. थोडंसं तूप लावायचं, जास्त नाही लावायचं. आणि चांगलं असं लाटून घ्यायची आहे पोळ्या. या 5च्या 5 अशा पातळसर मी लाटून घेतलेल्या आहेत. होता होईल तितकं पातळ लाटा, कारण पोळपाट दिसेल इतपत जरी लाटल्या ना तुम्ही असं पोळ्या त्या, तर इतक्या करंज्या छान होतात ना, खुसखुशीत, अगदी भरपूर लेयर्स येतात, एकदम पातळ लेयर्स येते त्याला. तर अशा सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि आपण जो साठा केलेला आहे ना तो शक्यतो कॉर्नफ्लॉवरचा करा. वाटल्यास तुम्हाला नाही कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही तिथं तांदळाचं पीठही टाकून असं करू शकता. यानंही आपल्या करंज्या तेलकट होत नाहीत. असं आणि साठा आपला पूर्ण करंज्याला पुरतो एवढा. वाटल्यास 1 अर्धा चमचा आणखीन वाढवू शकता तुम्ही, पण पुरे होतं. जास्त साठा लावल्यावर आहे ना तेलकट होते करंजी आणि बाहेर येते परत लाटताना. परत आपल्याला पारी लाटताना खूप त्रास होतो याचा. त्यामुळे अशा 5च्या 5 पोळ्या लावून घ्यायच्या आहेत, असं जसं दाखवलं आहे तसं मी. आणि वरच्या सगळ्या लाटून छान घट्टसर अशी पूर्ण मोठी एक लाटी करून असं चाकूनं असं कापायचं आहे. चाकू दाबून कापायचं नाही, असं फिरवत फिरवत कापायचं, म्हणजे लेयर्स छान राहतात. तर बघा इतपत झालेल्या आहेत त्या 5 पोळ्याच्या लाट्या. 20 होतात. पूर्ण आपल्या अर्धा किलोच्या मैद्यामध्ये 40 करंज्या होतात मोठ्या. तुम्हाला छोट्या करायच्या असेल तर 50 होतात. तर बघा ही लाटी अशी थोडीशी तिरकी करायची. किती लेयर्स आलेले आहेत त्याला तिरकी करून पातळसर आपल्याला गोल असं लाटून घ्यायचं आहे. बघा हे असे या पद्धतीनं. व्हिडिओ मोठा व्हायला म्हणून मी थोडंसं केलेलं आहे, फास्ट केलेलं आहे. आणि या पद्धतीनं लाटायचं. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं जर केलं ना तर इथून पुढे तुम्ही नक्की या करंज्या करून बघताल. तर आता इथं तुम्ही साच्याचा वापर करू शकता, नाहीतर मग असं हातानेही दाबून भरू शकता सारण या करंजीमध्ये. बघा इतपत लाटून घेतलेलं आहे मी पातळ. फक्त कडा थोड्याशा जाड ठेवायच्या, कारण त्या परत पातळ ठेवल्या तर फाटू शकतात. या पद्धतीनं 2 चमचे
असं साचा बी वापरू शकता. साचा असा वापरायचा, साचा बसेल इतपत मोठी पोळी करून घ्यायची, म्हणजे लाटलेलं आपण, आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता हे सारण थोडं थोडं घेतलं आहे मी. पूर्ण सारण केलेलं आहे ना, तेवढं एवढ्या ह्याला थोडंही माझं सारण शिल्लक राहिलं नाही. बरोबर अर्धा किलो मैद्याला म्हणजे आपण केलेला तिंबलेला गोळा मैद्याचा, त्याला एवढं सारण एकदम बरोबर झालं माझं. तर ह्या पद्धतीनं बघा असं चिटकवून घ्यायचं आहे. साच्यानं करा नाहीतर हातानं करा. हातानंच काय होतं, पटपट होतात. साच्यानं थोडासा मला वेळ लागतो. तुम्हाला होत असल्या तर तुम्ही करू शकता. माझा साचा थोडासा हे आहे, जरा चिटकत नाही, त्यामुळे मी हातानंच पुढं हे करणार आहे, भरणार आहे करंजीमध्ये सारण. पण तुम्ही असं साच्यानं केलं तरी छान होतात या पद्धतीच्या. आणि कपड्यावर ठेवायचं आहे, म्हणजे चिटकत नाही, त्या वाळत नाहीत करंज्या. कपड्यावर ठेवून परत त्याच्यावर कपडा झाकायचा आहे. या पद्धतीनं सगळं चांगलं चिटकवायचं, नाहीतर करंजी तेलामध्ये फुटते. अशा पद्धतीने चांगलं परत बाहेर जरी काढली नाही या साच्यातून करंजी, तर थोडंसं हाताने दाबायचं, कारण पाणी लावून मी दाबलेलं आहे, हे केलेलं आहे. पाण्याचा व्हिडिओ लावतानाचा स्किप झाले. अशी अलगद निघते साच्यामधून, आणि परत थोडंसं दाबायचं असं, थोडंसा म्हणजे थोडी डिझाईन येते चमच्यानं असं दाबायचं. पण याला खूप वेळ लागतो, त्यामुळं मी हातानंच सगळ्या परत केलेल्या आहेत. कोणाला यानं पटपट होतात, पण माझा साचा थोडासा हे आहे, म्हणजे व्यवस्थित नाही आहे, त्यामुळं मी हातानंच करणार आहे. तुमच्याकडे चांगला साचा असेल करंजीचा तर त्याच्यात करू शकता तुम्ही. तर पाणी लावायचं छान. करंजीला हे लावणं खूप महत्त्वाचं आहे पारीला, कारण फुटतात करंज्या बघा, हातानं पटपट होतात असं. आणि छान दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं सगळ्या करंज्या करायच्या, म्हणजे 5-6 करायच्या. सारण भरलेल्या करंज्यांना अशा झाकून ठेवायच्या, नाहीतर वरचं वाळल्यासारखं होतं आणि करंजी थोडीशी तळायला वेळ लागतो. 5-1 मिनटं तरी चांगलंच लागतं आपल्या करंजीला, कारण टिकण्यासाठी थोडीशी करंजी छान तळावी लागते, नाहीतर आतून कच्ची राहू शकते. त्यामुळं दुसरा घाणा घ्यायच्या अगोदर हे असं झाकून ठेवायच्या आहेत केलेल्या करंज्या. म्हणजे ओलसर कपडा असेल तर चांगलंच. तर आता तेल बघा इतपत गरम पाहिजे. काही त्याच्यामध्ये टाकलं तर असं भरकरणं वर लगेच जास्त बुडबुडे येता कामा नयेत. थोडंसं मीडियम गरम पाहिजे, तरच आपल्या करंज्याला लेयर्स येणार आहेत. बघा करंजी मध्ये टाकली आहे, पण बुडबुडे आलेले नाहीत. इतपतच तेल गरम केलेलं आहे. आणि मग थोडंसं वाढवायचं 1-2 मिनिटानं फ्लेम, तरच आपल्या करंज्याला छान लेयर्स येतात. बघा इतपत असं छान फुलायला लागलेल्या आहेत, कमळासारख्या अशा फुलतात या करंज्या. आणि छान तळायच्या अशा, थोडंसं लालसर करंजी तळायची, पांढरी ठेवायची नाही. पांढरी काय होते, शेवटी सादळते मग 15-1 दिवसानं. अशा पद्धतीनं करंजीचा दुसरा घाणा तळताना ना तेल गरम होतं खूप, तर काय करायचं 1-2 मिनटं गॅसची फ्लेम बंद करायची, कारण तळण्यावरच करंजीला लेयर्स येतात. जर तेल कडकडीत गरम असेल तर अशा लेयर्स पडत नाहीत. गरम तेलामध्ये तेल थोडंसं कमीच गरम पाहिजे, तरच सुरुवातीला, आणि नंतर तुम्ही वाढवून थोड्याशा लालसर करू शकता गॅसची फ्लेम. पण सुरुवातीला जर गरम तेल असेल तर अशा लेयर्स पडत नाहीत करंजीला. त्यामुळे ही महत्त्वाची टीप आहे या पुढाच्या साठ्याच्या करंज्यामध्ये. अशा पद्धतीनं बघा किती लेयर्स आलेले आहेत आपल्या करंजीला. आणि ही करंजी शेवटपर्यंत आहे अशीच खुसखुशीत आणि सादळत नाही, छान अशी राहते. या पद्धतीनं थोडंसं निथळून घ्यायचे आहे, कारण त्याच्यात तेल गेलेलं असतं. जसं तेल निघेल त्या पद्धतीनं फिरवायचं आणि त्यातलं तेल काढून घ्यायचं आहे. अशाच ठेवल्या तर खूप तेल त्याच्यामध्ये राहून जातं, तर कारण त्या लेयर्समध्ये अडकलेलं असतं तेल. थोडंसं 1-2 मिनटं तसंच धरायचा झाऱ्या, आणि सगळं तेल निथळून बघा, आणि एका टिश्यू पेपरवर काढायचं आहे. पांढरे पेपर वापरायचे, जे आपले न्यूजपेपर असतात ते वापरायचे नाही, त्याचा काळे प्रिंट लागते. आणि या पद्धतीनं आपल्या छान अशा करंज्या तयार झालेल्या आहेत. डब्यामध्ये पेपर अंतरायचा कोरा पांढरा, आणि त्याच्यात या करंज्या भरायच्या आहेत, म्हणजे खूप दिवस आहे अशा राहतात. उघडा डब्बा ठेवायचा नाही, कारण खूप पातळ लेयर्स असतात हवेनं. दिवाळीमध्ये हवा थंड असते, त्यामुळं खराब होऊ शकतात.